म्हणजे मंडळी नमस्कार. तर आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बा. तर आता आलो आहे मी गिन्नी नेण्यासाठी जनावरांसाठी आणि वातावरण अशा स्वरूपाचं आहे बा. ढगाळ 5-6 दिवसांपासून खूप धुमाकूळ घातला आहे पावसाने आणि असं चालू आहे. आणि कापूस पाहिलाच असेल तुम्ही, अशा प्रकारे काही खुरपून झाली, काही बाकी आहे. कालच्याला खोंडी नेली होती, आज गिन्नी घेऊन जाऊ. आणि अशा प्रकारचं छान छान वातावरण आहे. तर मंडळी यावर्षी पंढरपूरला येण्याचं थोडंसं तळ्यात मळ्यात होतं, पण महाराजांचा फोन आला आणि त्यांना म्हटलो हो, पण ठीक आहे. तर विचार केलेलाच आहे येण्याचा. तर यावेळेस काहीतरी वेगळं करूया. आणि मला असं वाटतं, जे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही पाहत होते, तर आता या दिंडीमध्ये आपण काय करू, थोडंसं लाईव्ह व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू. आणि मला असं वाटतं तुम्ही त्याला प्रतिसाद द्यावा. तुमचा जर प्रतिसाद असेल तरच आपण तसं करणार आहोत. आणि लाईव्ह व्हिडिओ, पंढरपूरचं लाईव्ह दर्शन वगैरे तुम्हाला दाखवण्याचा माझा विचार आहे. तर तुमच्या कमेंट याबाबत नक्कीच करा आणि काय वाटतं आहे तुम्हाला ते नक्की सांगा. तर असा विचार आहे यावर्षी. घरी तर शेतामध्ये खूप कामं म्हणजे चालूच आहेत, काही ना काही काम बंदच नाही, पण तरीही वेळात वेळ काढून आपण वारी करूया आणि चला काय होईल ते पाहता येईल. तर थोडीशी चिंता अशी वाटते की मुक्कामाच्या ठिकाणी काय होतं आहे, पाऊस किती येतो आहे, काय येतो आहे, झोपण्याची काय व्यवस्था होती. कारण सगळ्यात त्रासदायक जो प्रकार असतो तोच असतो, कारण चिडचिड वगैरे, मग इकडं झोपा तिकडं झोपा आणि पावसाने भिजाभिज होते. तर ते थोडंसं आहे, त्यामुळं थोडंसं तळ्यात मळ्यात विचार होता माझा, नाही तर बाकी सगळं ओके. तर मंडळी आज एका लग्नात गेलो होतो, त्याची छोटीशी क्लिप. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ मी इथंच संपवतो आहे. आता आपण भेटूया 18 तारखेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली रजा घेतो. बाय बाय.